हाय, मला माहिती आहे तुमचा अभ्यास चांगला चालू आहे, पण त्याला अजूनही चांगल्या रीतीने करायचा असेल म्हणजे मॅथ्स आणि रिझनिंग मध्ये जर तुम्ही पैकीचे पैकी मार्क मिळवले तरच तुमचा कट ऑफ क्लिअर होऊ शकतो. आणि मी हे त्या परीक्षेबद्दल बोलतोय जी परीक्षा असणार आहे येणाऱ्या 6 महिन्यानंतर, म्हणजे नोव्हेंबर डिसेंबरच्या महिन्यामध्ये. म्हणजे ग्रुप बी आणि सी या कंबाईनच्या संयुक्त गट ब आणि क परीक्षेबद्दल मी बोलत आहेत. याकरिता आपली बॅच सुरू होत आहे 12 जून पासून. लाईव्ह प्रकारची असणार आहे. एक्झॅक्टली काय असणार आहे, याच्यात मी काय काय कव्हर करणार आहे ते सगळं सांगतो. प्लस ही बॅच त्यांच्यासाठी पण असणार आहे जे येणाऱ्या 2025च्या राज्यसेवेकरता प्रिपरेशन करतायत. प्लस आगामी काळामध्ये जिथे जिथे तुम्हाला मॅथ्स अँड रिझनिंग आहे, म्हणजे सरळ सेवेच्या वेगवेगळ्या वनरक्षक असो, तलाठी असो, नगर परिषद असो, मनपा असो, सगळ्या परीक्षांकरता एकच लाईव्ह अशी बॅच असणार आहे. मग सर सगळ्या परीक्षा करता एकच बॅच असणार आहे तर कसं काय? कारण की काही परीक्षेमध्ये हे चॅप्टर्स आहे, हा सेक्शन आहे, बाकीच्या मध्ये नाहीये. तर मग मी त्यांच्याकरता समजून सांगण्याकरता आजचा व्हिडिओ, कारण की असे खूप वेगवेगळे मेसेज येत होते, स्टुडंट्सला खूप काही कन्फ्युजन होत होतं. ते कन्फ्युजन दूर करण्याकरता हा आजचा एक छोटासा 5 मिनिटाचा व्हिडिओ मी अपलोड करत आहे. बघूया. बघा, सुरुवात मी बेसिक पासून करणार. बेसिक मध्ये मी आता पहिल्यांदा हे दाखवतो. बघा, जसे हे चॅप्टर्स आहे नंबर ऑफ, आणि ह्याच सिक्वेन्सनी चालणार, आणि हा सिक्वेन्स तुम्हाला स्वतःच्या अभ्यासामध्ये पण इन्क्लूड करायचा आहे. जसं पहिलं इंट्रोडक्शन अँड एक्झाम पॅटर्न, यामध्ये मी वेगवेगळ्या एक्झामिनेशनचं पॅटर्न सांगणार. तर पहिले राज्यसेवेचं सांगणार, दुसरा व्हिडिओ असणार आहे कंबाईनचा, तिसरा व्हिडिओ असणार आहे इतर सरळ सेवेचा. ठीक आहे, तर एकंदरीत तुम्हाला सगळं काही भेटून जाणार. आणि जो दुसरा चॅप्टर आहे बेसिक्सचा, त्या बेसिक मध्ये एवढे वेगवेगळे 18 प्रकारचे सब चॅप्टर्स आहे. तर हे भले तुम्हाला आता इंग्लिश मध्ये दिसेल, पण ही वाली जी बॅच असणार आहे ही दोघा विद्यार्थ्यांकरता असणार आहे, इंग्लिश मध्ये प्रिपेअर करणाऱ्यांना सुद्धा आणि मराठीमध्ये प्रिपरेशन करणाऱ्यांना सुद्धा. बघा, मी ऑलरेडी अनअकॅडमीवर आणि पीडब्ल्यू वर टोटल मिळून 6 ते 7 वर्ष शिकवलं. पण आता हा आपला स्वतःचा प्लॅटफॉर्म आहे, तिथं एवढं जीव तोडून शिकवलं, तर विचार करा इथं स्वतःच्या प्लॅटफॉर्मवर किती जीव तोडून शिकवणार. आणि तुम्हाला याचा फायदा मार्कामध्ये 100% होणार आहे. तर बेसिक मध्ये बघा, बेसिक रूल पहिल्यांदा मी सांगणार, मग प्लस मायनस, भागाकार गुणाकारचा रूल, नेगेटिव्ह पॉझिटिव्हचा रूल, एक्सपोनेंटचा रूल जो आपण घातांकामध्ये वापरतो, पेमडास आणि बॉडमास. भागुबेव तर सगळ्यांना माहिती, पण पेमडास काय असतो हे पण सांगणार. पर्सेंटेजचं बेसिक, ॲव्हरेजचं बेसिक, स्पीड टाइम डिस्टन्सचं बेसिक, अँगल, ट्रँगल, साईड्स, एरिया, व्हॉल्यूम, फ्रॅक्शन, अपूर्णांक, टक्केवारी आणि दशांश पद्धत यांचं एकमेकातलं कन्व्हर्जन, वर्ग, वर्गमूळ, घन, घनमूळ कसं काढायचं, विभाज्यतेच्या कसोट्या, स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत काय असते, लसावी मसावी काय असतो, नंबर सिस्टम, नंबर संख्या, संख्यांचे प्रकार यावर आधारित प्रश्न. मग अल्जेब्रिक रूल, बीजगणिताचे बेसिक 10 रूल आहे ते एकदा समजून देणार. लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड, डावी बाजू आणि उजवी बाजू, दशांश पद्धतीवर एक्झॅक्टली गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी कसं करायचं, असं. हे एकदा तुमचं बेसिक झालं ना बस, काही टेन्शन घ्यायचं नाही सगळं. कारण की हे बेसिक याकरता मी पहिल्यांदा सांगणार आहे, कारण की याचं अल्टिमेटली तुम्हाला काटापेटी कॅल्क्युलेशन मध्ये उपयोगी पडणार आहे. खूप जणांचा गॅप पडलेला असतो 10वी 12वी नंतर, डायरेक्टली मॅथमॅटिक्सला, अंकगणिताला आत्ता तुम्ही हात लावतात. इवन खूप काही हाऊस वाईफ कॅन्डिडेट असतात, जॉब करणारे असतात, त्यांना तेवढा वेळ भेटत नाही. तर पहिले त्यांचं बेसिक कव्हर करणार, आणि हे बेसिक तर सगळ्याच एक्झामला आहे. मग तुम्ही राज्यसेवा करा, कंबाईन करा की सरळ सेवा करा. म्हणून मी एकत्रित, आता तुम्ही जर मार्केटमध्ये बघितलं तर वेगवेगळ्या एक्झाम्स करता वेगवेगळी आहे, पण असं एक ऍज अ इंडिव्हिज्युअल हा काय एकच एक्झाम करता प्रिपरेशन करतो का? मी राज्यसेवाचं पण फॉर्म भरतो, मी कंबाईनचा पण फॉर्म भरतो, मी आली सरळ सेवा ती पण देतो, है ना. म्हणजे आहे तर तुम्ही एकटेच इंडिव्हिज्युअल ना. तर तुमचं मॅथ्स अँड रिझनिंगची जबाबदारी माझी, अंकगणित आणि बुद्धिमत्ता स्पेशल बॅच. तर यामध्ये हे वाले चॅप्टर सुरुवात बघून घ्या, फक्त इंग्लिश मराठी दोन्ही मध्ये दिले, ते इथपर्यंत बेसिक पर्यंत पोहोचलो. मग नंबर सिस्टमवर शाब्दिक आणि अशाब्दिक दोन्ही प्रकारचे. ठीक आहे, मग पर्सेंटेज, सिंपल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट, ॲव्हरेज, ब्लड रिलेशन, क्यूब अँड डाईस, डिस्टन्स अँड डायरेक्शन, एजेस, क्लॉक अँड कॅलेंडर, प्रॉफिट अँड लॉस, हे सगळ्याच एक्झामला येतं. याच्यामध्ये कोणाला काही प्रॉब्लेम नाही.
त्यानंतर 13 नंबरचा चॅप्टर बघा, रेशिओ प्रॉपोर्शन, मिक्सचर एलिगेशन, पार्टनरशिप, स्पीड टाइम डिस्टन्स एक वेगळा चॅप्टर आहे, रेल्वे एक वेगळे टाइप्स आहे. मग टाइम अँड वर्क, पाइप अँड सिस्टम, सिम्युलिझम, व्हेन डायग्राम, पझल, काउंटिंग ऑफ फिगर्स, मिरर अँड वॉटर बेस फिगर, हे मराठी इंग्लिश दोन्ही मध्ये मी प्रश्न आणणार, त्यामुळे तुम्हाला काही प्रॉब्लेम होणार नाही. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट आता थोडंसं चेंजेस होत जाईल बघा. नॉन व्हर्बल बेस, इमेज बेस, जे काही आकृत्यावर आधारित, मग आकृत्यामध्ये वेगवेगळे येतात. लपलेली आकृती ओळखणे, आकृतीची संख्या मोजणे, आकृती कट करणे, पेपर दुमडणे, पेपर फोल्ड करणे, असे वेगवेगळे. फक्त मी एक नाव दिलं. आता यावाल्या चॅप्टरला मे बी 2 ते 3 सेशन्स लागेल, यावाल्या चॅप्टरला एकच सेशन लागेल असं. तर हे फक्त नंबर ऑफ चॅप्टर्स आहे, नंबर ऑफ सेशन नाहीये. नंबर ऑफ सेशन तर खूप जास्त होतील, पूर्ण 3 महिन्याची बॅच असेल ही. त्यानंतर मेन्सुरेशन, क्षेत्रफळ, घनफळ, राज्यसेवेमध्ये पण आहे, कंबाईन मध्ये पण आहे, सरळ सेवेमध्ये पण आहे. परम्युटेशन कॉम्बिनेशन सहीकडे आहे. प्रोबेबिलिटी जास्त करून राज्यसेवेचा आणि कंबाईनचा चॅप्टर आहे. अल्जेब्रा हा राज्यसेवा कंबाईनचा आहे, पण अल्जेब्राच्या बेसिकवर प्रश्न विचारलेले आहे त्याचा वापर करून सरळ सेवेत पण. बायनरी कोडिंग, डिकोडिंग हे राज्यसेवा कंबाईनला आहे, हे सरळ सेवेला येत नाही. तर जेव्हा असा चॅप्टर येईल तेव्हा मी सांगून देणार की बाबा ओनली सरळ सेवावाले हा वाला सेशन नका अटेंड करू. खूपच वाटलं नाही नाही माझ्या पोटात खूपच गुदगुदे होते ते सेशन अटेंड करून घ्या, लाईव्ह अटेंड करण्याचा प्रयत्न करा. जे काही करायचं तुम्हाला, सपोज काही कामानिमित्त तुम्ही नाही करू शकले तर रेकॉर्डेड बघून घ्या, रेकॉर्डेड पण अनलिमिटेड आहे. ठीक आहे. कोडिंग, डिकोडिंग, इनपुट आउटपुट, इनपुट आउटपुट प्रत्येकच एक्झामला विचारतील असं नाही, त्या एक्झाम वाल्यांकरता मी स्पेसिफिकली सांगून देणार की या वाल्यांनी हा सेशन अटेंड करा. रँकिंग अरेंजमेंट, डेटा इंटरप्रिटेशन, डेटा सफिशियन्सी, इव्हन स्टेटमेंट बेस सगळीकडे आहे. स्टॅटिस्टिक्स हे राज्यसेवा आणि कंबाईनला आहे, कंबाईनच्या मोस्टली मेन्सच्या पार्टमध्ये आहे, तर त्यावेळेस सेशन मध्ये मी सांगून देईल. कॉम्प्रिहेन्शन हे राज्यसेवाचा पार्ट आहे. सिंगल व्हेरिएबल, डबल व्हेरिएबल हे सगळ्याच एक्झाम करता आहे. इनइक्वेलिटी हे मोस्टली राज्यसेवा, कंबाईन आणि सरळ सेवा तिघांकरता आहे. डिसिजन मेकिंग फक्त राज्यसेवा आहे. मिसलेनियस 1 2 जे काही आपल्याला असं टोटल 45 हे चॅप्टर्सचे नाव आहे. आता कोणत्या चॅप्टरला 2 दिवस लागतात, 3 सेशन लागतात, 4 सेशन लागतात, असं लगभग 3 महिन्यापेक्षा जास्त तुमची बॅच चालणार आणि बॅचची फीस जास्त नाहीये. बघा तुम्ही अल्टिमेटली 12 जून पासून ही बॅच सुरू होत आहे. राज्यसेवा राहिलं लिहायचं, तर फॉर राज्यसेवा ऑल्सो, फॉर राज्यसेवा (2025) साठी सुद्धा, आणि हे पण वेगवेगळ्या 2025च्या. तर इथं माझा फोकस यावाल्या एक्झाम्सवर नाहीये, असं होतही नाही. आपला मेन फोकस असणार आहे मॅथ्स आणि रिझनिंग, अंकगणित आणि बुद्धिमत्ता. एकदा जर ही, मी तुम्हाला खरं सांगू का, यू वोंट रिग्रेट. एकदा जर तुम्ही बॅच केली ना, तुम्हाला अंकगणित आणि बुद्धिमत्ता कुठेही कोणत्याही स्वरूपात कोणत्याही परीक्षेत विचारून द्या, गॅरंटी देतो सर्व टाइप्स तुमच्या हाताखालून गेलेले असणार. 100 मधून एक असा फक्त प्रश्न असेल जो कभी न देखा टाइप असेल. जर 100चे 100 प्रश्न विचारले मॅथ्स आणि रिझनिंग वर, बाकीचे 99 ते 99 तुमच्या हाताखालून गेलेले असणार. फक्त नाव आणि नंबर चेंज होईल, मे बी कदाचित ते पण सेम असेल. ठीक आहे. तर ही बॅचची फीस ऑलरेडी मी खूप रिड्यूस केलेली, 999 रुपये. ठीक आहे. याच्यातही पहिल्या 200 विद्यार्थ्यांना आता बघा ऍडमिशन होत आलेले. ठीक आहे. याच्यामध्येही 200 रुपये ऑफ, तर 800 रुपये फक्त आहे. 3 महिन्यापेक्षा जास्त बॅच चालणार. 800 रुपये एकदाच भरायचे, याच्यापेक्षा मी कमी करूही शकत नाही, कारण की एवढं तर लाईट बिलही निघत नाही. ठीक आहे. हा पण ही फर्स्ट बॅच आहे आपल्या प्लॅटफॉर्मवरची, आणि मला असं वाटतं एकदा तुम्ही 3 महिन्याची बॅच केली ना, बस विषयच क्लोज. त्याच्यानंतर तुम्हाला मॅथ्स अँड रिझनिंग, आणि बघा कंबाईन मध्ये प्रीलिमला 20% सर्वात जास्त वेटेज आहे, मेन्स मध्ये पण 22% सर्वात जास्त वेटेज आहे, राज्यसेवेला प्रीलिम मध्ये तर 50% वेटेज आहे, आणि सरळ सेवेमध्ये पण काही एक्झाम मध्ये 50% वेटेज आहे, काही एक्झाम मध्ये 25% वेटेज आहे. मॅथ्स, रिझनिंग, अंकगणित, बुद्धिमत्ता शिवाय तुम्ही कोणती एक्झाम पास होऊ शकत नाही, कट ऑफ क्लिअर पण करू शकत नाही. आणि कट ऑफ क्लिअर करण्यामध्ये हा विषय तुम्हाला जेवढं तुम्ही इनपुट देणार तेवढं तुम्हाला आउटपुट देणार, आणि फिक्स स्वरूपाचं एकदा उत्तर आलं की ते ऑप्शन मध्ये भेटतच, कन्फ्युजनचं काही क्रायटेरिया नाही. तर लवकरात लवकर ऍडमिशन घ्या. याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, डायरेक्टली तिथून पेमेंट करू शकतात. जर पेमेंट मध्ये काही तुम्हाला प्रॉब्लेम आला तर मला या नंबरवर व्हॉट्सअप करा,
मी, आणि याच्यावर अजूनही जर तुमचे काही डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता. तर भेटूया डायरेक्टली बॅचमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.